रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणा वेस्ट। आज परत मी खूप सुंदर आणि खूप चांगला फ्लॅट दाखवतोय जो ढोकाळी लोकेशनलाच असणार आहे। प्राइड लक्झरी या नावाचं हे कॉम्प्लेक्स आहे। प्राइड लक्झरी या कॉम्प्लेक्समध्ये 705 कार्पेटचा असणारा फ्लॅट आहे। त्याच्यासोबत एक पोडियम मतलब कव्हर्ड पार्किंग असणार आहे। साधारणतः 5000 रुपये त्याचा मेंटेनन्स असणार आहे। फ्लॅट जर बघितलं तर फ्लॅट लेआउट वाईज ह्या साईडला एक रूम, ह्या साईडला एक बेडरूम, म्हणजे तडका फुलपाखरू, म्हणजे ह्या साईडला एक पंख, ह्या साईडला एक पंख, असेच बेडरूम आहेत। म्हणजे बटरफ्लाय टाईप बेडरूम्स असणार आहेत। आणि साईज वाईज जर बघितलं तर साधारणतः 15-16 वर्ष जुनी बिल्डिंग असल्या कारणानं साईज पण मस्त मोठी आणि चांगले प्रशस्त आहे। फ्लॅटमध्ये पेंटिंगची गरज आहे किंवा मग छोट्या मोठ्या गोष्टींची गरज आहे। बाकी बेड म्हणा किंवा मग वॉलड्रॉप्स म्हणा, किचन म्हणा, हे सगळे कामं केलेले आहेत। पण डागडुजीचं काम फ्लॅटमध्ये नक्की असणार आहे। फॉल सिलिंग वगैरेचं पण काम केलेलं आहे, तरी पण त्याला एक हात मारून घेण्याची गरज नक्कीच आहे। अशा पद्धतीचा खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा आहे फ्लॅट आहे प्राइड लक्झरियामध्ये। जर तुम्ही प्राइड लक्झरी बघितलं तर लार्कन बिल्डर्स अँड डेव्हलपर्सने बनवलेलं प्रोजेक्ट आहे। आणि फ्लॅट कसा असणार, त्याचं लेआउट काय आहे ते मी तुम्हाला नक्की दाखवतो। ज्यावेळेला बाहेर आपण येणार आहोत त्यावेळेला ह्या साईडला तुमचा एक फ्लॅट असणार आहे, अधिक ह्या साईडला पण फ्लॅट्स आहेत, मग काही लिफ्ट्स आहेत, परत ह्या साईडला पण 2 फ्लॅट्स आहेत। अशा पद्धतीची एवढी मोठी लॉबी आहे। स्विमिंग पूल क्लब हाऊस खरं तर होतं, पण आता त्याचे वर्किंग कंडिशन्समध्ये आता सध्या तरी नाही आहे। आणि ज्यावेळेला आपण फ्लॅटमध्ये एंट्री करणार आहोत त्यावेळेला आपल्याला आतमध्ये जाताना साऊथ आहे आणि बाहेर येताना मात्र तुमचा फ्लॅट हा नॉर्थ असणार आहे। पण तुम्ही जर बघितलं आतमध्ये, जर फ्लॅटची साईज बघितली तर साईड तुम्हाला इतकी मोठी आणि प्रशस्त हॉल वाटेल की खूप मोठा तुम्हाला प्रशस्त असा हॉल असणार आहे। आणि साईडला जर गेलं तर किचनसाठी पण खूप मोठी अशी जागा आहे, जी तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये स्पेशलाइज्ड हेच आहे की याच्यात तुम्हाला जागा खूप मोठी मिळते। 705 कार्पेट एरिया म्हणजे खूप मोठा फ्लॅट होतो। आणि त्याच्यानंतर जर समजा सकाळचं ऊन जर तुम्ही बघितलं तर तुमचं सकाळचं ऊन मात्र तुमच्या ह्या जागेवरती प्रॉपरली येतं। आणि ही जागा चांगली मोठी आहे। अगदी मी म्हणेल की एखाद्याला जर कोवळं ऊन घ्यायचं असेल तर ह्या कोवळ्या उन्हात सकाळचं झोपायचं जरी विचार केला तरी इथं झोपून हे कोवळं ऊन आपल्याला आपल्या शरीराला इथं मिळू शकतं। कारण हा जो स्पेस आहे हा खूप मोठा आहे आणि इथून अगदी किचनपर्यंत आहे। आता यांनी इथं एसीचं डक्ट ठेवलं म्हणून अदोरेज इथं मस्त बाल्कनी टाईपच तुम्हाला इथे मिळेल। अशा पद्धतीचा हा हॉल आहे, अशा पद्धतीचं हे बेडरूम आहे। आणि ज्यावेळेला मग आपण ह्या साईडला जाणार आहोत त्यावेळेला ह्या साईडला फुल्ली फर्निश असं असणारं बेड आहे, जे ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर वॉलड्रॉप ऑलरेडी मस्तपैकी लावलेले आहेत। इथून इथपर्यंत कपाट बनवलेलं आहे आणि समोर गेल्यानंतर तुमचं इथे मोठं असं चांगलं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट असणार आहे, जे ह्या साईडला आहे। त्याच्यामुळे मग जर तुम्ही बघितलं इकडचा आरसा बिरसा सगळा लावून देऊन सगळं टकाटक करून ठेवलेलं आहे। आणि त्याच्यानंतर मग इकडे हे बेड आहे, हा बेड पण बघा, बेडची साईज पण बघा। ह्या साईडला पण मस्त जागा आहे, पलीकडल्या साईडला जरी विचार केला तरी जागा आहे। आणि विशेष म्हणजे मग परत तुम्ही ह्या साईडला तुम्ही तिकडनं जर गेला तर त्या इथे एक ड्रेसिंग टेबल साईडला लावली, AC ऑलरेडी लागलेलं। आणि इथं पण यांनी जी जागा होती तर बसण्यासाठी मोठी जागा आहे, जे एखादा माणूस म्हणलं छोटा माणूस तर असेल तर तो इथे झोपू पण शकतो, एवढी मोठी जागा आहे। नंतर कपडे वाळवायला तुम्हाला परत इथं असा स्पेस वेगळा दिलेला आहे। अशा पद्धतीचा हा या साईडचा बेडरूम आहे, म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं मस्त आहे। आणि विशेष म्हणजे किंमत पण चांगली आहे। मग वरती जर तुम्ही बघितलं तर परत ह्या साईडला आलात तर एवढं मोठं डायनिंग स्पेस आहे। आणि डायनिंगच्या समोर जर तुम्ही गेलात तर किचन आहे, जे किचन तुमचं एल स्पेसमध्ये आहे। आणि गॅसची पाईपलाईन ऑलरेडी तुमची इथं आलेली आहे। म्हणजे किचन पण जर तुम्ही बघितलं तर मोठं, प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीनं बनलेलं आहे। बाकी तुमचं फ्रीज, वॉशिंग मशीन हे ते सगळं ठेवायला इथे नक्की जागा उपलब्ध आहे। आणि त्याच्यानंतर मग आपण ह्या साईडला जर आलो तर इथे पण एक मोठं बेडरूम आहे, जे आता हे कॉमन त्याचं टॉयलेट असणार आहे। कॉमन टॉयलेटच्या आपण ह्या साईडला जर आलो तर आतमध्ये गेल्यानंतर पाठीमागच्या साईडला इथं तुम्हाला परत वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी स्पेस इथं दिलेला आहे। हा तुम्ही वॉशिंग मशीन स्पेस म्हणून इथं वापरू शकता। आणि त्याच्यानंतर मग ज्यावेळेला आपण हे आपलं बेडरूमचा विषय संपलेल तर आपण ह्या साईडला येणार आहोत। तर इथं बघा, हे बेडरूम पण चांगलं मोठं आणि प्रशस्त आहे। आणि सेम ह्या बेडरूमला जरी आपण आलो तर इथे जो बाहेर दिलेला स्पेस आहे तो तुम्हाला मोठा आणि प्रशस्त असा इकडे जाणवतो। तुम्ही याचं संध्याकाळचं दुपारचं आता सध्या आपण आलो आहे 6:15 वाजता, तर इथं बघा तुमच्या घरामध्ये ऊन ऑलरेडी आलेलं आहे। त्याच्यामुळे नॉर्थ फेसिंगचं घर असल्यामुळे हे ऊन मात्र तुमच्या घरात येतं। आणि इथं परत कपाटाला ऑलरेडी एक तर जागा दिलेली आहे। आणि हा तुमचा बेड आहे, ज्या बेडच्या ह्या साईडला जरी आपण आलो तर इकडे पण जागा आहे, पलीकडल्या साईडला बघितलं जागा आहे, ह्या साईडला पण तुम्हाला मोठी जागा मिळते। इथे पण AC ऑलरेडी LG कंपनीचा लागलेला। हा जो फ्लॅट आहे ना, हा फ्लॅट खूप तसा बघितला तर सुंदर आणि खूप चांगला आहे। या ओनरनी आत्ता आपल्याला कोट करताना किंवा सांगताना सांगितलं की साबळेजी, हा फ्लॅट आपल्याला 1,25,00,000 विकायचा आहे।
125 यांनी किंमत ठेवलेली आहे. याच्यात आपण स्लाइटली निगोशिएबल करून घेऊ शकतो. जर हा फ्लॅट एखाद्याला बघायचा मोठ्या कार्पेटनुसार पाहिजे किंवा मग कापरूड जंक्शनपासून जवळ पाहिजे किंवा विजय सेल्सपासून जवळ पाहिजे, कारण भविष्यात येणारं जे मेट्रो स्टेशन आहे, तुम्ही बघा इथे समोर जे मेट्रो स्टेशन आहे हे इथनं तुमच्या 5 मिनिटाच्या अंतरावरती हे मेट्रो स्टेशन भविष्यातलं असणार आहे. जिथे इंडियन ऑइलचं पेट्रोल पंपाचा बोर्ड दिसतोय तिथं जंक्शन असणार आहे, म्हणजे मेट्रो जंक्शन असणार आहे. ते जंक्शन तुमच्या साधारणतः 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावरती हे जंक्शन असेल. त्याच्यामुळं जर या फ्लॅटमध्ये कोणाला इंटरेस्ट असेल तर मला फोन करा, मी हा फ्लॅट तुम्हाला नक्की दाखवतो. आणि माझे व्हिडिओ रोज बघत राहा आणि मला सबस्क्रायबर किंवा शेअर, लाईक, कमेंट्स जे काय असेल ते तुम्ही सगळं केलं तर खूप बरं होईल. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.